मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा सन्मानपूर्वक नमस्कार। स्वराज्याची ज्योत पेटवणारा, भारतीयांच्या मनात स्वाभिमान जागवणारा आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना करणारा महान राष्ट्रपुरुष म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। अशा या युगपुरुषाच्या पवित्र जयंतीनिमित्त माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आपल्या समोर उभी आहे। ज्ञानाची लेखणी, राष्ट्रप्रेमाचा ध्यास, स्वाभिमानासाठी केला अखंड प्रवास। लोकमान्य टिळकांना मानाचा मुजरा करू, त्यांच्या विचारांनी भारत उज्ज्वल घडवू। आदरणीय मुख्याध्यापक सर, माननीय शिक्षकवृंद, उपस्थित सर्व मान्यवर, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। हे वाक्य उच्चारतात प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतात। हे केवळ शब्द नाहीत, तर एका गुलाम देशाला जागे करणारी सिंहगर्जना आहे। हा आवाज होता भारत मातेच्या एका महान सुपुत्राचा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा। आज आपण अशा महामानवाची जयंती साजरी करत आहोत, ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा दिली, जनतेच्या मनात स्वाभिमान चेतवला आणि प्रत्येक भारतीयाला आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा दिली। 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील गंगाधर पंत हे विद्वान शिक्षक होते, तर आई पार्वतीबाई यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले। बालपणापासूनच टिळक अत्यंत बुद्धिमान, निर्भय आणि सत्यप्रिय होते। अन्याय सहन करणे त्यांना कधीच मान्य नव्हते। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीचा मार्ग निवडला नाही। त्यांनी ठरवले की देशाला सुशिक्षित आणि जागृत करणे हेच आपले जीवन कार्य आहे। म्हणून त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। त्यांचा विश्वास होता की शिक्षणातूनच राष्ट्र मजबूत होते। टिळक हे एक परखड पत्रकारही होते। त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली। त्यांच्या लेखणीतून सत्य बोलण्याचे धाडस होते। ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध त्यांनी निर्भीडपणे आवाज उठवला। त्यांच्या लेखांमुळे सामान्य माणसांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव निर्माण झाली। ब्रिटिश सरकारला त्यांच्या विचारांची भीती वाटू लागली, त्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला। मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा अमूल्य ग्रंथ लिहिला। संकट कितीही मोठे असले तरी कर्तव्य सोडायचे नाही, हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू करून समाजाला एकत्र आणले। त्या काळात लोक एकत्र येण्यावर अनेक बंधने होती, पण या उत्सवांमुळे लोकांमध्ये देशभक्ती, संघटन आणि राष्ट्रीय भावना जागृत झाली। आजही हे उत्सव समाजाला जोडण्याचे कार्य करत आहेत। टिळकांनी भारतीयांना एक महत्त्वाचा संदेश दिला, भीती सोडा, स्वाभिमानाने जगा आणि आपल्या हक्कांसाठी उभे राहा। त्यांनी कधीही हिंसेचा पुरस्कार केला नाही, पण अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची प्रेरणा दिली। मित्रांनो, आपण विचार केला पाहिजे की आज टिळक आपल्या समोर असते तर ते आपल्याला काय सांगितले असते। कदाचित ते म्हणाले असते, मोबाईलवर वेळ वाया घालवू नका, ज्ञान मिळवा। सोशल मीडियावर वाद घालण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी करा। स्वतःला सक्षम बनवा, कारण मजबूत युवकच मजबूत भारत घडवू शकतो। आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, पण आपली जबाबदारी संपलेली नाहीये। आज भ्रष्टाचार, प्रदूषण, अंधश्रद्धा, अशिक्षण, अस्वच्छता आणि सामाजिक भेदभाव यांसारख्या अनेक आव्हानांशी आपण सामना करत आहोत। या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम आणि देशप्रेम या मूल्यांचा स्वीकार करणे आवश्यक आहे।
विद्यार्थी म्हणून आपण वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे, शिक्षकांचा आदर केला पाहिजे, पालकांचा सन्मान केला पाहिजे, पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे, स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. आपल्या शाळेचा, गावाचा आणि देशाचा अभिमान वाढेल असे प्रत्येक काम केले पाहिजे आणि हीच लोकमान्य टिळकांना खरी आदरांजली ठरेल. लोकमान्य टिळकांनी आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी आपल्याला शिकवले की संकटे ही आपल्याला थांबवण्यासाठी नसतात, तर संकटे आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला धैर्य, चिकाटी आणि आत्मविश्वासाची शिकवण देतो. आजच्या युवकांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेला पाहिजे. मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, कठोर परिश्रम केले पाहिजेत, प्रामाणिकपणा कधीही सोडता कामा नये, कारण राष्ट्राचा विकास हा केवळ सरकारच्या प्रयत्नांनी होत नाही, तर तो प्रत्येक नागरिकाच्या कर्तृत्वाने होतो. प्रिय मित्रांनो, चला आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करूया. आपण चांगले विद्यार्थी बनूया, चांगले नागरिक बनूया, देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करूया आणि लोकमान्य टिळकांनी दाखवलेल्या स्वाभिमान, राष्ट्रप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. आपले भाषण संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा त्या महान घोषणेची आठवण करून देते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आज आपण या घोषणेचा अर्थ असा घेऊया: ज्ञान हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, चांगले चारित्र्य ही माझी ओळख आहे आणि विकसित भारत घडवणे हे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, स्वराज्याचा मंत्र दिला, स्वराज्याचा मंत्र दिला, चेतवली जनतेची शान, देशभक्तीने उजळले भारतभूमीचे भान. टिळकांचा आदर्श ठेवू सदैव आपल्या मनी, भारत घडवू ज्ञान, संस्कार आणि कर्मांनी, संस्कार आणि कर्मांनी. याच प्रेरणादायी विचारांसह मी माझे भाषण येथे संपवते. भारत माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आजचे हे भाषण तुम्हाला आवडले असेल आणि त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार, शैक्षणिक, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची सूचना तुम्हाला सर्वप्रथम मिळेल. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत शिकत रहा, पुढे जात रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.